नंदा कोण जाणे त्याचा नंदा वृत्ती वेधली परमानंदा हो नंदा हो पावा घोगडी घेऊन पायी पावा घोगडी घेऊन पायी घोगडी घेऊन पायी पावा घोगडी घेऊन कन्हैयाची बासरी कानावर पडल्या बरोबर त्या आवाजाने घरचा काम धंदा गवळणी विसरले. तसं खरं गवळणीच्या अधिकाराचं कोण आहे? ऋषी महाराजाच्या दरबारातला सप्ताह म्हणल्यानंतर ज्यांना शेतातलं घरचं काम 8 दिवस आठवत नाही ते गवळणीच्या तोडीतलेच नागरिक समजायला अडचण नाही राजा. विसरल्या काम धंदा विसरले. काय काय लेकर पाहिजेत होत्या तशाच लेकराला घेऊन चालले. काय काय गाईच्या धारा काढीत होत्या बकेट हातात तशाच. काय काय कोळशाने दात घाशीत होते तोंड काळे तसेच. आणि काही काय गवळणी विंचलीत होते फण्याने. जुन्या काळात फण्या होत्या विंचरायला. बोलू नका म्हणा मागे. फणे तर फणे जे असायचे ना फण्याला जरा ती जाड दाता असायची. पूर्वी फण्या कशामुळे असायचे? पूर्वी साबण शॅम्पू नसल्यामुळं महिला मंडळीच्या डोक्यात अनेक जंगली प्राणी राहायचे. काय कोणचे प्राणी राहायचे? जंगली. ते प्राणी बाहेर काढण्यासाठी त्या फण्या होते. माने मारा सगळ्यात मोठा कोणचा प्राणी? माऊली सगळ्यात मोठा प्राणी ऊ. तर कोणाला कळती ऊ? सगळ्यात मोठ्या प्राण्याला रेडा म्हणायचे. रेडा काय म्हणायचे? रेडा. टेंगळा. एक बाय पुढे बसली की मागळी की बसायचं टेंगळे काढून असे टाचा टच्ची काढा गेली तर ऐकू जाणार. टेंगळे सगळ्यात मोठा प्राणी टेंगळा. टेंगळ्यानंतर पुन्हा ऊ. ती मोठ्या म्हणजे टेंगळा. त्याच्यानंतर पुन्हा सगळ्यात मध्यम असते तिला म्हणायची लिखा. म्हणजे प्यान लिखा नाही लिखा. सगळ्यात छोट्या दिसते त्याला काय म्हणायचे? बोला बोला. त्याला म्हणायचे पाकणे. त्याच्यामुळे ते केस विंचारण्यासाठी त्या फण्या होते. विंचारता काय काय माहिती गवळणीच्या डोक्यामध्ये त्या विंचारताना फण्या तशाच. अहो देव भानच नाही ना. देवासाठी एवढं सगळं विसरावं लागतं संसारात. अशा त्या गवळणी विसरल्या राजा. आपण ज्यावेळेस पूर्ण संसार विसरू आणि आपल्या डोक्यात पांडुरंगच राहील आपल्या डोक्यात वारीच राहील त्यावेळेस काहीतरी आपण त्या मार्गाला लागलो तर असा त्याचा अर्थ आहे. ज्यावेळेस कृष्ण परमात्मा युधिष्ठिराला हस्तिनापूरच्या गादीवरती बसून राज्याभिषेक करून द्वारकेला जायला निघाले. काय वाटलं काय की कन्हैयाला? ते म्हणले हे पहा 5 पांडव होते. कुंती माता होत्या. द्रौपदी आणि सुभद्रा होत्या. सगळे म्हणले मी आता द्वारकेला चाललेलो आहे पण मी आज तुमच्या सगळ्यावरती खुश आहे. सगळ्यांनी मागायचं. राजा असल्यामुळं मागायची सुरुवात धर्मराजापासून मागायची सुरुवात. सगळे पांडव डोळ्याला पाणी आणून म्हणले शांत बसा मुलींनो. शांत बसा शांत बसा. डोळ्याला पाणी आणून सगळे पांडव म्हणले देवा आम्हाला काय कमी केलंस तू? सगळं दिलंस तरी आज मागणं का? कशासाठी मागायचा? म्हणजे माझी इच्छा मी खुश आहे. धर्माला म्हणले तू मागा अगोदर. धर्माला युधिष्ठिर म्हणले देवा तुम्हीच म्हणतात की मी यम धर्माचा अवतार आहे पण तुमच्या सांगण्यावरून महाभारती युद्धामध्ये मी एक वाक्य खोटं बोललो. वदविले मुखे नारायणे धर्म. अश्वत्थामा गुरुपुत्र मिळाला का अश्वत्थामा नावाचा हत्ती मिळाला एवढं संदिग्ध अवस्थेमध्ये एक खोटं बोललो तर आणखीन हे रात्रभर मला नीट झोप लागत नाही. इथून पुढं माझ्या जीवनात खोटं बोलायचा प्रसंग आणू नको देवा एवढंच तुला मागणं. आता धर्माला एक शब्द खोटा बोलल्यामुळे झोप येत नव्हती. आपल्याला 50 शब्द खोटं बोलल्याशिवाय डोळा लागत नाही. खरं काहीच नाही आपलं एखादंच वाक्य खरं. ठीक आहे भीमदादाला म्हणले भीमदादा तू माग.
तर भीमदादाला जरा खायला जास्त लागत होतं, आहार जास्त होता दादाचा. म्हणजे त्यांचं पात्र वाढून आलं की त्यांचं त्यांना, आणि सगळे भाऊ आपल्या ताटातला अर्ध भीमदादाला द्यायचे. असे पूर्वीचे भाऊ होते राजे. तसं परमार्थात जास्त खाल्ल्याने परमार्थ घडत नाही. चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी तुम्हाला सूत्र सांगतो मी. पाव गरम, पेट नरम, सर को रखो थंडा, घर में आए रोग तो उसको मारो दंडा. तळपाय गरम असावं हे आरोग्याचं लक्षण आहे. पाव गरम, पेट नरम म्हणजे पोट नरम पाहिजे असं. पण काय कायचे पोट निबर होते, दुसऱ्याच्या पंक्ती म्हणल्यावर करदोटी ढिले करूच निघते घरूनच ढिलेच पोट. 50% अन्न असावं, 25% पाणी असावं ना, श्वासोश्वास घ्यायला 25% जागा रिकामी असावी, पोट नरम असावं, असं निब्बर पोट कधी लागू नये. पेट नरम आणि डोकं थंड असावं. डोकं थंड असावं. लहान सहान गोष्टीला काय काय चिडचिड करतात आणि डोकं गरम करतात. एक जण आला असा घरी, बायकोला म्हणलं वाढ जेवायला, तिने वरण भात पोळी वाढली, पण ह्यानी त्या प्लेटमध्ये बोट बुडविलं. म्हणलं हे तर गार झालं, काय लयच गरम खायची सवय. असे बाळू महाराजाच्या हॉटेलमध्ये गेले एक दोघ जण, ते म्हणले महाराज सगळ्यात गरम काय आहे ते आणा. सगळ्यात गरम त्यांनी उकळता चहाच दिला, त्यांनी बोट बुडविलं त्या कस्टमरनी. म्हणलं चहा तर गार झाला, ह्याच्यापेक्षा गरम आणा. मग त्यांनी गरम भजे दिली, तर त्या माणसाने भाजा फोडा म्हणला दाबून, म्हणलं हे बी गार झालाय, ह्याच्यापेक्षा गरम आणा. त्यांनी जिलेबी काढली पाकातली, म्हणली काय हे गरम आहे, ते म्हणलं हे बी गार झाली, ह्याच्यापेक्षा गरम दे. बाळू महाराज वैतागले आणि त्यांनी प्लेटमध्ये विस्तूच दिला त्यांना. ते बी इतके भारी होते, एक जणांनी त्या विस्त्याला सिगरेट पिटली, झुरके हानीतच बाहेर पडला हॉटेलमध्ये. विठाला अति गरम खायची सवय. आणि मला शिंदे महाराज माने महाराज दोघे म्हणले बाळू महाराजांनी सुंदर कीर्तन केलं. बरं झालं बाबा, तुमच्या गावातली कीर्तनाची परंपरा आता बंद पडणार नाही, आणि प्रत्येकाने आपल्यानंतर गावातला कीर्तनकार तयार करावा, वाजविणाऱ्याने गावातला वाजविणारा तयार करावा, आणि भजनेने भजने तयार करावा. कशासाठी? आपण मेल्यावर वाजवित नाही, यापुरते भजने तयार पाहिजे गावात. विठाला विठाला तसं त्या माणसाला अति गरम खायची सवय. त्याने वर्मात बोट बुडवलं, म्हणलं हे तर गार झालंय, मला चालत नाही. त्याची बायको म्हणली आताच गॅस सिलेंडर संपले, आजच्या दिवस खा. म्हणलं जमतच नाही, भलताच गरम झाला. मग तिने काय केलं, त्याच्या ताटातलं वरणाचं प्लेट घेतलं, ते वरण पातेल्यात टाकलं, आणि ते पातेलं उचलून नवऱ्याच्या डोक्यावर ठेवलं. ते म्हणलं का म्हणून? ती म्हणली गॅस तर संपलाय, तुमचं डोकं गरम झाल्यामुळं वरणाला उकळी फुटली तर फुटली. जरा डोके थंड ठेवा, खरटच झालं आई झालं, जरा शांत राहता. विठाला विठाला जरा कमी खायला शिका, कमी खाओ. भीमदादाला खायची सवय जास्त, पण भीमदादाला डोके वास. म्हणले देवा तुम्ही म्हणतात ना मागा, तर भरपूर खाता पिता मला तुमचा देवदेव घडला पाहिजे. बघा दोन्ही मागितलं भीमाने, खाता पिता देवदेव घडला पाहिजे, म्हणजे देवदेवही घडला पाहिजे आणि खायला बी भरपूर मिळालं पाहिजे. अर्जुनाला विचारलं, अर्जुना चल बोलतो. अर्जुन म्हणला देवा आपलं 2-3 नाते आपल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपला नर नारायणाचा अवतार आहे. अर्जुन नर आहे आणि कृष्ण परमात्मा नारायण आहे. तर जगाच्या पाठीवर फक्त 2च नर येतो, अर्जुन एक आणि घोडा एक. उठाला दुसरा नाता असा आपला आहे की आपण मेहुणे मेहुणे आहोत. तिसरा नाता आपला असा आहे की सख्य भक्ती केलेली. कोणी सखा आहे, मित्र आहे तुमचा. पण काय झालं देवा, तुम्हाला मित्र मानून तुमचा अधिकार मला कळाला नाही. पण कुरुक्षेत्रामध्ये मी मोहग्रस्त झालो, त्यावेळेस तुम्ही मला गीतेचं ज्ञान दिलं. तर गीता ऐकताना मी तुम्हाला गुरुच्या नजरेने पाहिलं आणि मी तुमचा शिष्य झालो. इथून पुढं तुम्ही मला गुरु सारखे भासावेत आणि मी तुमचा कायम शिष्य राहावा, एवढंच तुम्हाला माझं मागणं. म्हणले तथास्तु. नकुल सहदेवाला म्हणले तुम्ही मागा. तर नकुल सहदेव म्हणले देवा
या मोठ्याल्या तिन्ही भावांनी आम्हाला सख्या भावापेक्षा जास्त प्रेम लावून जीव लावून लहानाचं मोठं केले. त्या तिघाची सेवा करीत करीत तुमचं स्मरण घडावं. ठीक आहे म्हणली. आता म्हणली सुभद्रेला म्हणली तू माग. तर सुभद्रा म्हणली काही नाही देवा, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते आद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तै कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते. ज्यावेळेस कधी माझे प्राण जायची वेळ येईल देवा, त्यावेळेस तुझ्या स्वरूपाचं मला स्मरण व्हावं, तुझं पदपंकज माझ्या मस्तकात बुद्धीत राहावे, ती एवढंच आहे. द्रौपदीला म्हणली द्रौपदी माग तू. तर द्रौपदी म्हणली देवा काय मागू मी? भर सभेमध्ये माझ्यावर जे संकट आलं तर धावा केल्याबरोबर देवा तुम्ही माझी आबरू राखली. आता कशाला काय मागू? कृष्ण म्हणले मागावं लागेल द्रौपदी तुला. नाही म्हणली देवा त्यावेळेसच माझे पती हतबल झाले, पितामह भीष्माचार्य हतबल झाले, द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे खाली माना घालून बसले होते. आणि त्यावेळेस मग मला तुमचीच आठवण आली आणि मी म्हणले देवा श्री बाके बिहारी रे दूर कर दुख मेरा. श्री बाके बिहारी रे दूर कर दुख मेरा. वस्त्र नाही पुरवले, तुम्हीच वस्त्र झालात, वस्त्र अवतार देवाचा. काय मागू? देव म्हणतात नाही नाही, आज सगळ्याला मागायचा अधिकार मी दिलेला आहे. मग द्रौपदी म्हणते मागूच का देवा? द्रुपद राजाच्या पोटी जन्माला आले मी यज्ञातून, म्हणून याज्ञसेनी एक माझं नाव आहे. द्रुपद राजाची मुलगी म्हणून द्रौपदी दुसरं नाव आहे माझं. पाच पतीची पत्नी म्हणून पांचाली हे माझं तिसरं नाव आहे. अज्ञातवासात असताना सैरंद्री हे एक माझं नाव पडलं. पण देवा पृथ्वी भूतलावरती सध्या पुरुषामध्ये कृष्ण परमात्मा इतका ज्ञानी कुणी नाही. आणि लोक म्हणतात मोठाले ऋषी लोक, स्त्रियामध्ये द्रौपदी सारखी ज्ञानी स्त्री कुणी नाही. कृष्णा हे कृष्णाचं नाव आहे, पण कृष्णासारखीच ती ज्ञानी असल्यामुळं, कृष्णाची मानलेली बहीण असल्यामुळं द्रौपदीचं कृष्णे हे एक नाव आहे. देवा तुमच्याबद्दल, शास्त्राबद्दल तुमच्या कृपेने माझ्या जीवनात जी नजर आहे, आणि कोणती नजर असते
गायनाची नजर असते, वादनाची नजर असते, व्यवहारात सुद्धा ज्याला नजर कळाली, नजर करे सोही राखे, पशवा जावे लूट, तर माणसाला नजर यायला पाहिजे. शास्त्राध्ययनाची भक्ती करण्याची तुमच्या कृपेने मला जी नजर मिळालेली आहे, ही ज्ञातेपणाची नजर कायम राहून कृष्णानंतर मीच स्त्री ज्ञानी कृष्णे अशी माझी योग्यता कायम राखा. म्हणून द्रौपदी कृष्णासारखी ज्ञानी स्त्रियांमध्ये. आणि देव जायलाच निघाले होते. सगळ्यात शेवटी त्यांनी आपल्या बुवांना ठेवला, आत्यांना. हिंदी भाषेमध्ये आपली जी आत्या आहे तिला बुवा म्हणतात हिंदीमध्ये. आपल्याकडे कोणी मावळण म्हणतात ना. बापाच्या बहिणीला काय म्हणतात तुमच्याकडे? बोला बोला. आत्या म्हणतात का मावळण? आत्या. पण हिंदी भाषेमध्ये त्याला बुवा म्हणतात. बुवा म्हणजे हे सगळे बुवा म्हणजे आपल्या बापाच्या बहिणी. विठाला विठाला बुवा मागा काहीतरी, आत्या मागा. तर कोणती मात्या रडायला लागल्या, म्हणल्या काही नको कन्हैया मला बस. पण आज मागायचा अधिकार दिला, मागा तुम्ही. तर त्या म्हणल्या मागू का? इथून मागा आमच्या जीवनात परिवाराच्या वाट्याला जे दुःख आलेत याच्यापेक्षा 10 पट दुःख आमच्या जीवनात इथून पुढे येऊ दे. दुःखच दे आमच्या जीवनात, काही नको. तर कन्हैयाच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणल्या तुमचं पूर्ण जीवनचरित्र मला माहिती आहे आत्या. शूरसेनाचा मुलगा वसुदेवन, त्या शूरसेनाच्याच पोटी ही पृथा म्हणून मुलगी जन्माला आली. पृथा नाव आहे कुंतीचं पहिलं. काय नाव आहे? पृथा. पण त्या शूरसेनाचा कुंती भोज नावाचा एक मित्र होता राजा. त्याला मुलगा नव्हता, काही मुलबाळ नव्हतं. आपल्या मित्राला संतती नाही म्हणून आपली मुलगी पृथा ही दत्तक दिली त्या कुंती भोज राजाला. मग ज्या आईवडिलाच्या कुशीत ती लहानाची कन्या मोठी झाली, तिच्या भावभावनाचा काहीही विचार न करता दुसऱ्याच्या ओटीत दत्तक टाकणं म्हणजे त्या लेकराला पहिलं आईवडिलाचं नाव पुसून तिकडच्या आईवडिलाचं नाव जोडणं मोठं अवघड असतं. शास्त्रामध्ये मुलाचे अनेक प्रकार आहेत. आपण एकदा इथं कार्यक्रम केला होता काकडे मारत, त्यावेळेस आपण मुलाचे प्रकार सांगितले होते. दत्तक पुत्र, दासी पुत्र, कानीन पुत्र, औरस संतती, अनौरस संतती, असे मनुस्मृतीमध्ये 12 प्रकार सांगितले मुलाचे. दत्तक देणं एक मुलाचा प्रकार, दत्तक विधान करून. तुमच्या मनाची भावना न पाहता तुमच्या वडिलांनी तुम्हाला मित्राला खुश करण्यासाठी दत्तक दिलं, त्यावेळेस पासून तुमच्या जीवनात दुःख सुरू झालं. बरं, तुमचं नाव बदललं, पृथा नाव तुमचं बदललं, तुमचं नाव कुंती भोजराजाने कुंती ठेवलं, आणि तुमचं लग्न केलं, तर ज्याला रोग आहे पाहिलाच पंडूराजा रोगिष्ट होता. रोग असलेल्या पतीबरोबर पंडू बरोबर लग्न केलं, हे तुमच्या जीवनातलं दुसरं मोठं दुःख आहे. आणि हे दुःख कमी का काय सोडराव महाराज? हे दुःख कमी का काय? पहिलाच रोगी पती असताना त्या पंडूराजाने दुसरा विवाह केला माद्री बरोबर, आणि या कुंती मातेच्या जीवनामध्ये सवत आणली. काही कारण नसताना सवत आणली. सवतीचं का कमी दुःख आहे का काय? बोलू का आत्या? बोलणं झाला. लग्नाच्या अगोदरच तुम्ही अनुष्ठान करून दोर्वास ऋषीकडून 6 मंत्र तुम्ही प्राप्त केले होते, ज्याचं पुरस्चरण केल्याबरोबर ज्या त्या मंत्रापासून मुलगा होईल. मग हे मंत्र खरेत का खोटेत पाहण्यासाठी सूर्याने दिलेल्या मंत्राचं पुरस्चरण केलं. लग्नाच्या अगोदरच तुम्हाला सूर्यापासून कर्ण नावाचा सूर्यपुत्र मुलगा झाला. पण मी लग्न न करता हा मुलगा झाला, जग मला काय म्हणेल म्हणून लोक भयास्तव तुम्ही तो मुलगा, जन्मलेला मुलगा कवच कुंडला सहित एका टोकरीत टाकून ढकलून गेला नदीमध्ये. आणि ज्यावेळेस दुर्योधनाबरोबर कर्ण कधी यायचा तर बाकीचे त्याला अंगराज म्हणायचे, पण कवच कुंडलाच्या खुणावरून तुम्हाला ओळखायला यायचं हा माझा मुलगा आहे. पण धाडच झालं नाही की कर्ण माझा मुलगा म्हणायचं. पण तुमच्या मातृत्वाचा अंतकरण तिळतिळ कर्णाला पाहून तुटत होतं. मग एकदा माद्रीला घेऊन हा पंडूराजा अरण्यात गेला, आणि किंधम नावाचे ऋषी मृगवेशामध्ये कामक्रीडा करीत असताना शिकारीला गेलेल्या ह्या पंडूराजाने बाण मारला. तर बाण मारल्यानंतर ऋषी रूपामध्येच ते जोडपं दिसलं, आणि त्यांनी शाप दिला, इथून पुढे जर जीवनात तुझ्या कधी रतिक्रीडा घडल तर त्याच वेळेस तू मरशील.
संतती कशी वाढवा, वंश कसा चालवा,